सूचना करू शकतो माननीय मुख्यमंत्री सीजे सोबत बैठक करू शकतात तर एमपीएससी सोबत बैठक का नाही होऊ शकत अध्यक्ष महोदय एमपीएससी अतिशय क्लिष्ट विषय अध्यक्ष महोदय इट्स सेल्फ प्रॉब्लेम आहे एमपीएससी अध्यक्ष महोदय माझी मागणी या निमित्तानं असं आहे अध्यक्ष महोदय बघा एक विद्यार्थी 3-3 वर्ष झटतो अध्यक्ष महोदय प्री दिल्यापासून निकाल लागेपर्यंत अरे 3-3 वर्ष त्या विद्यार्थीने मुळात 35व्या वर्षी पास होणार 38व्या वर्षी लग्न कधी करणार अध्यक्ष महोदय पुढचा कार्यक्रम कधी होणार अध्यक्ष महोदय या वेळेस अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे एक टाइम बॉन्ड प्रोग्राम असला पाहिजे 1 वर्षाच्या आत प्री पासून मेन म्हणजे प्री मेन इंटरव्ह्यू व्हेरिफिकेशन सगळं विद्यार्थी 1 वर्षात नोकरी लागला पाहिजे अध्यक्ष महोदय अशी माझी मागणी आहे दुसरा विषय माझा हरकत आहे उत्तरावर हरकत आहे अध्यक्ष महोदय उत्तर म्हणजे अपेक्षित उत्तर दिलेलं नाही अध्यक्ष महोदय मला अपेक्षित उत्तर मिळावं अशी अपेक्षा नाही पण उत्तरामध्ये विसंगती आहे अध्यक्ष महोदय माझं म्हणणं काय एखादा व्हिडिओ तो परीक्षा देतो एमपीएससीची तरी मला मान्य आहे की त्यांनी प्राधान्यक्रम डेप्युटी कलेक्टर दिलं तहसीलदार दिलं तर चालेल परंतु या निमित्तानं तहसीलदार खालचं पण देतो बीडीओची पण पोस्ट देतो एसटीआयची पण देतो त्यामुळे प्रॉब्लेम अध्यक्ष महोदय यूपीएससी यापैकी एकही विद्यार्थी यूपीएससी पास झालेला नाही हे अडवू नका अध्यक्ष महोदय माझी विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की सामाजिक भान ठेवलं पाहिजे अध्यक्ष महोदय या निमित्तानं ही माझी मागणी आहे दुसरा अध्यक्ष महोदय 2 ट्रेनिंग असतात फाउंडेशन ट्रेनिंग आणि टेक्निकल ट्रेनिंग फाउंडेशन ट्रेनिंग झाल्यानंतर माझी मागणी आहे की रिक्त झालेले जे पद आहेत जे काही जॉईन झालेले विद्यार्थी त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन अजून सुद्धा अपग्रेडेशन करता येतं अपग्रेडेशन करणार का हा माझा विषय आहे आणि जो महत्त्वाचा विषय मांडला मी की एक विद्यार्थी 10 वर्ष अभ्यास करतो तो केवळ पास होत नाही किंवा नापास होतो यापुरता विषय मर्यादित नाही तो नशिबाचा भाग आहे पण 10 वर्ष अभ्यास केलेली पोरं जी लेकरं आपले मुलाखत पास होऊन पुढे गेलेले आहेत या लेकरांचा शासनाने विचार करावा अशी माझी विनंती आहे